हॅलो 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 राजू दादा हॅलो 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 कंटाळा येऊन गेलाय कंटाळा आला होता हे बघा कंटाळा येऊन गेलाय इकडे बघा कंटाळा साऊंडचा कंटाळा बघितला का कसा आहे बघा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या भाषा तमाम नाचकाला प्रेमी मायबापाची प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या पिढीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा असा नाही जीवाचा ह्या करता भाषाला आवाज गोवाली गाणे काम 2 तास बरोबर आहे ना गोवाली किती काढली त्याच्या स्वतःची गाणी फक्त 4-5च गायली आहे ना 2 तास गेले नुसतं फरमाईश मध्ये अरे सर मी तुम्हाला चुकीचं बोलतच नाही पण मी काय म्हणतो यांनी शेवटी नमन केली नमन मग जर ह्यांना नमन करायला सांगितलं तुम्ही डबल मध्ये काय ठेवली कोणाला नमानच म्हणजे सगळा सामान घेऊन गेला असं सोबत बरोबर आहे शाहीराने नमन केलं की नाही शाहीर मला तुम्ही नमन करता तुम्हाला नकला होऊ द्या पण शक्ती तुझ्यामध्ये भले फरमाईश होऊ द्या भले तुम्हाला फरमाईश होऊ द्या पण लोकांना सांगणं तुमचं काम आहे नमनामध्ये कोण शक्ती तुला करतो का हे खरं सांगा आता नमनात कोण शक्ती तुला करतो कुठल्या मुलाला नमन शक्ती तुला केला नाही मग शक्ती तुला नमन कसा होतो आली आली आता तुझी पाली आली राणा ते आल्यापासून एकच म्हणतात त्याला काय म्हणतो आल्यापासून राणा होणार मी काय म्हणतो राणा जर व्हायचा नाही ना तर ही भारी सांगू द्या शे म्हणा आपण ह्याच्याने माझी कुस्ती का मी काय म्हणतोय राणा व्हायचा नाही ना काय रे बोलतो राणा करायचा ना कुस्ती का होतो हा कुस्ती का मी बाळाचे हा बापी आहे ते काय म्हटलं ह्याच्या डोक्यावर म्हणतात टोपी आहे पदर मी काय म्हणतोय मी बाजू म्हणतोय आधी व्हायची मी काय साडी लावून आलो आता माझ्या डोक्यावर फोटो मध्ये टोपी आहे पैसा आले मी काय म्हणतो माझ्या डोक्यात फोटो टोपी आहे ह्यांच्या डोक्यात टोपी ते काय म्हणतात तिच्या डोक्यावर पदर हा आता पदर लावायला मी पण तुमच्या सरकार म्हणजे मी बाजू आधी व्हायची म्हणतो पण मी पण तुमच्या सरकार 2 हातांचा 2 डोळ्यांचा 2 पायांचा आणि नको तितका पायाचा मी पण पुरुष आहे बरोबर ना कमी बाई आहे आली आता काय येते ते मला पण नको ते पाली आली पाली वाल्यास कावलं वा काय सुंदरच केला तुम्ही सुंदरच कार्यक्रम केला पण 2 तासामध्ये 5 गाणी स्वतःची व्यतिरिक्त वगळता ज्या फरमाईश आल्या ना बुवा मग तुम्ही एक काम करायचं 5 गाणी सुरुवातीची स्वतःची गायली ना 2 फरमाईश तुम्हाला ज्या काय आल्या होत्या 10-12 फरमाईश तुम्हाला आल्या चांगली गोष्ट आहे पण त्या फरमाईशला तुम्ही बाबा ह्या गाणी 2-3 घेऊया नाही ना दुसऱ्या बाबतीत 2-4 घेऊया व खरं सांगतो तुम्हाला नंतर म्हणता काय रे बाळा तुम्ही आपलं घर बाबा पण करता की बुवा पण करता ना मला पण झोपायला लागली बुवा आता बारी संपल बाबा काय माझा म्हणतात माझी 40 गाणी आहे आणि आपण काय आधी मला समजा आता मला बोलायला तो बेटा माझी 40 गाणी आहे बाबा हो कशाला वेळ माझी एवढी गाणी आहे माझी तेवढी गाणी आहे माडीच्या गो पाठी मागे माडीच्या गो पाठी मागे भट गेला लग्नावर भट बघितलं लग्न पण आलं तेच खरे सगळ्या कामात गोवा माणूस मध्ये विषय एकच पोरीनो पळून जाऊन लग्न करू नका वास्तव आहे पळून जाऊन लग्न करू नका पण मी काय म्हणतो ज्या आता पळून जात आहे किंवा जे पळून घेत आहेत काय म्हणतो ज्या पळून जात आहे आणि जे पळून घेत आहे त्यांच्या घरच्याला काय प्रॉब्लेम नाही यांचा काय दुखतो
पण मी काय म्हणतो बुवा, जग न चंद्राव गेला, तुम्हीच असून गीता उभी मंडपात, गीता उभी मंडपात, पण मी तुला शोधेन साडेसातीचा फरका झाला सगळा. तुम्ही बारीला आलो ना, तुम्ही बारीला आलो ना, घाणा जो बहिरा होय ना, याला बारीला बोलवतो का नगर गावात तुम्ही बारीला आलो ना, बारी बोलताच ना. तर विषय काय व काय म्हणता, 8 महिने म्हणतात मी वाट बघत होतो. असं एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे लग्नास लगीन करायचा दिवस आहे. तेवढ्या वेळेत हे बुवा रिकामा आहे, तेवढ्या वेळेत बुवा काय हे बारी नाही करत. त्यांचा साथ म्हणतात आम्ही उतरवतो, पण तेवढ्या वेळेत हे रिकामा आहे. यांना घेऊन जा फुकट. अरे खाना जो काय सर बायकांना गाणी एवढी पाठ नाही, एवढी कहाणी आपल्या विकासकांची कोण पाठ आहे. मग एवढा आपल्याला भट असताना भटाची गरज आहे कशाला. फुकट फुकट 500 रुपयाचा गाडी 300 रुपये घेऊन जा. कसा पण वापरा, आपल्याच माणूस आहे. मजुरी किती 500 रुपये, 200 रुपये जीएसटी कट, 300 रुपये मजुरी. संध्याकाळचा पाकिट भरला वर एका शक्तीवाल्याला पण तुम्हाला चांगलाच माहिती, शक्तीवाल्याला पण हलक्यात घ्यायचा. तुमचा याड बुवा किती वेळा काढलाय तुम्हाला पण चांगलंच माहिती, पण आज शाहिराने काढलं चांगलं केला. त्याच्यामध्ये ओव्हर ऍक्टिंग बरीचशी होती म्हणजे मला नाही वाटत. काही गोष्टी मला नाही वाटल्या. ऍक्टिंग करावी, माणसाने ऍक्टिंग करावी, ओव्हर ऍक्टिंग बरोबर आहे ना. अरे गीता उभी नाही बरोबर त्याचा झाला नाही तुला सर अजून, ज्यांचा त्यांचा झाला नाही. अजून सांगतोय लग्नाची गाणी, धान्याची गाणी, साखरपुड्याची गाणी, जात्याची गाणी, वाहनच फुकट आहे. अजून सांगतो 500 रुपयाचा 300 रुपये गडी जायला आणि ती मजुरी चालली 500 रुपये गडी किती रुपये जायला 300 रुपये. पण म्हणता राडा होणार काय काय तुम्हाला राडा करायचा तो तुम्ही आपला करा. बक्षीस आलेला आहे विकास कोल्हाटे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा 12,000 पारितोषिक फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. त्यानंतर सन्माननीय माझे आधारस्तंभ आमचे शक्तिवादी नामवंत शाहीर ज्यांची गाणी मित्रांनो 4थी 5वी मध्ये असताना ऐकत आलो, त्यांच्या व्हिडिओ बघत आलो, ते सन्माननीय शाहीर आज विनोदजी प्रत्येक आपल्याच्या गर्दीमध्ये व्यायाम उपस्थित आहे. तर त्यांना देखील शाहीर वाढायचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे अमोलबाई राजापूर, संकेत गोरे नांजा, रोहित कुटे खास नाशिकवरून हा माझा बोल कार्यक्रम पाहण्यासाठी आलेला आहे. बक्षीस आलेला आहे 501 रुपयाचा फरमाईश आलेला आहे कोकणाच्या गाण्याची. म्हणून विषय कसा झाला, शाहीरने कार्यक्रम सुंदरच केला. मी नाही म्हणतच नाही, पण राणा हो हो तिला बारी संपू द्या. तुमचा पण 8 महिन्याचा किडा लस होतोय ना, बारी संपू द्या. राणा म्हणा होते मग काय होते का राणा म्हणून विषय आहे का. आता पहिला विषय बघा. आता बुवा काय म्हणाल की म्हणता दीर्घात म्हणता कोंबड्याची ताकद देतात, बरोबर बोलला ना बुवा, बोलले ना. झोपा येतात झोपा नाही. दीर्घात गावामध्ये आपल्या पद्धत आहे की दीर्घाच्या राखण्यामध्ये हे म्हणतात कोंबडी. कुणी इतर गावमध्ये पोरा भरपूर आहे, दीर्घात कोण कोंबडी कापतो हा असा लाल तुझ्याचा कोंबडा तो अरे लाल कलरचा कोंबडा कोंबड्याचा तुरा नुसता वर नाही, इकडनं बसला तुरा झाला कोंबड्याला. बघ तुरा नुसता कोंबड्याचा वर आहे, सगळीकडनं तुरा आहे ना. मग चुकून जर विश्वा शिकले त्या कुठं भेटली त्याचा पत्ता लागायचा नाही. वा हो वा उगाच आपला तुम्ही आहे ना लड्डू मुद्द्या म्हणू नका. मिरगात कोंबडी कापत, मिरगात काय कापतात तो पण तेवढ्या लाल शिरगोलीचा. आता विषय काय बघा. आता ते काय म्हणाले बरं, एकदा मला म्हणतात धीमाची बायको, एकदा म्हणतात श्रीमान
या गाडीचा ड्रायव्हर कंडक्टर राजेश टिकन गाडी मार्गस्थ लावा. मग मी म्हणतो मुक्काम केरंबे मुक्काम निवडी पोस्ट केरंबे गावच्या नगरकरी कमिटीचे अध्यक्ष विकास शेठ कांबळे चला उडा उडा उडा. आता मी काय म्हणते ऐका बरोबर हे माझं पती देव बरोबर मी यांची बायको तर आम्ही दोन नवरा बायकोनी काय केलं दोन कोंबड्या पाळलं एक कोंबडी पाळली विषय का मित्रांनो. तर विषय काय झाला तो जो काल्या शिरगुरीवाला जो कोंबडा आता तो ह्या माझ्या मातीच्या कोंबड्याला लय त्रास देतो. तो बायको काय म्हणते धनी आपली चालून मिरगात असा तोंडावर आलाय ह्याचा नियम वाजून टाकू लगेच विषय कसा आणलाय बघा म्हणून म्हणतो आता धकधक होत या काळीच रे मग यात झाली यायची काळीची सोडात हात माझा शिवा आपण सगळी किडर काळीची म्हणून म्हणतो बायको काय म्हणते नवऱ्याला ऐका हा काळी तोही काळी याचा देऊया बाळी. हा जो कार्य शत्रुचा हा ही बायको म्हणते हा जो कार्य शत्रुचा कोंबडा आहे ना आणलाय या गावात. बायको काय म्हणते अहो काळी तोही काळी याचा देऊया बाळी खरी गरज आहे या कार्याची. विषय कसा आहे काड्याची मजा बोलायची काड्या कोंबड्याची. अहो काळी कडी याचा देऊया बडी खरी गरज आहे या काड्याची. आज तू माझ्या कोंबड्याला लय त्रास देतो आज तुला मी काय ठेवत नाही आजच तुला पैसा करून टाकतो नाही खडगत आज या साध्याची. बायको म्हणते अहो धडी याची मान आजच कापून टाका नाही खडगत आज या साध्याची नाही खडगत आज या साध्याची या दामोर शिरबली म्हणायची या साध्याची या दामोर शिरबली मुद्दा काय सांगू का तुम्हाला तुम्ही एक काम करा तुम्ही आज सध्या कोकणामध्ये टॉपच्या तुलीमध्ये प्रसाद परशुराम घाणेकर दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा वाहन पारितोषिक पाण्याचा मोजणार. तर शाहीर विषय काय तुम्ही सध्या कोकणातल्या टॉप क्वालिटी शाहीर आहात तुम्ही काय करा माहिती ओके साहेब चंद्रकांत जाधव गाव कडवई साहेबांच्या घरी 21 दिवसाच्या गणपतीला शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास नावरे अशी हा रीतीची वारी काय भय बोलायची पण विषय कसा तुम्ही ऐका विषय काय शाहीर काय म्हणता 8 महिने मी वाट बघत होतो ह्या दिवसाच्या मोवा मी काय म्हणतोय तुम्ही कोकणातल्या टॉप वाल्या तुलेमध्ये सध्या नंबर 1 चे शाहीर आहात तुम्ही काय करा माहिती तुम्ही म्हणता आम्ही 7 चढवता आणि 7 उतरवता गोवा आम्ही पण शिमग्यापासून जानेवारी महिना फेब्रुवारी महिना शिमगा झाला एप्रिल झाला
झाला वर्षाच्या 12 महिने बुवा लोकांनी शब्द त्यांना पसंती दिलेली आहे. तुम्ही बुवा एकदा साथ चढवलाय ना तो उतरवू नका. तुम्ही बारीक करून बघा. तुम्हाला 8 महिने वाट बघायची गरज लागणार. लय बुवा मजा येते मी बाहेर गाणं करायला. पण खरं सांगतो तुम्हाला लय बुवा मजा येते. परत बुवा म्हणतात ये ना काय म्हणतात येत नाही. काय म्हणतात ये ना काय येत नाही बुवा. माणसानं जेवढं पसतं जेवढं शब्द तेवढंच करावं. मला तुमच्यासारखी ओव्हर ऍक्टिंग करायला येत नाही. पण जे मला गायला येते बुवा ते मी माझ्या पद्धतीनं अगदी मोडकं कमायला पण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला जेवढं जमतं तेवढंच बुवा मी करतो बुवा. विषय सांगितले विषय रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. रेकॉर्डिंगला कोणीही चांगला गातो. शाहीर तुम्ही जर 2 गाण्याच्या फरमाईश सोडला तर तुमचं एकही फरमाईश मधलं गाणं तालात नव्हतं बुवा. तुम्ही हा सुरात काय तुम्ही बुवा ढोलात होतं वर. अरे आणू काय आणू माणूस पण हो हो तुम्हाला आंडू पांडू आणि गांडू कोण बोलला. कोण बोलला. मी बोललो तुमची शिकरा कमी आणि 40 गाणी हो बुवा. पुढच्या वर्षी या वर्षात 40 चे 80 निवा गणपती बाप्पांना तुम्हाला अजून कडवळ देवते. तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होते. 40 चे 80 निवा. पण शाहीर ही तुमची भाषा ही तुमची आजची भाषा. विकास कांबळे सोबतचे गेल्या वर्षी माझे 13 कार्यक्रम वगळता या सीझन मधला पहिला कार्यक्रम शाहीर पहिल्या बारीपासून तुम्ही लागले हवे तोडायला. लक्षात ठेवा सोन्याची रक्त असलेला रावण जाताना भीक लावून गेलाय बुवा. एवढं विसरू नका. आशा करा पण एवढा आले चालू गावाचं घर बुवा हे नेहमी गावावरच आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून फरमाईश आहे कोकणाच्या काळजी छोटा बघा बघू त्या सैनिकांना काली चहा ते मला काळी येतात काली चहा बरोबर आहे ना. काय बरोबर म्हणून सांगतो बुवा तुम्हाला हा सोपी टीप देतो. जर सुरू खालचा असेल तर छोटा खालचा शेणा टीप देतो. जर गाणं खालच्या स्टेजचं असेल तर छोटा खालचा. गाणं वरच्या स्टेजचं असेल छोटा तिथं बघितले अगदी चांगलं पडतात. म्हणून म्हणायचंय विशाल कोकणाच्या गाण्याचं मित्रांनो शाहीरांनी भरमसाठ फरमाईश केल्या. भरमसाठ पण शाहीर गेल्या वर्षी तुमच्यासोबतच प्राणी मित्राच्या कार्यक्रमाचं नियोजन होतं. शाहीरांसोबतच गाणं गायलं होतं कोकणाचं मित्रांनो. पण तुम्ही सर्व माझ्या कोकणवासियांनी या गाण्याला एवढं प्रेम दिलं की सर्व शाहीरांची गाणी या एका गाण्यामुळे मित्रांनो फ्लॉप गेले का. पण याचा मोठेपणा हे सर्व प्रेम आहे तुमचं. हे आशीर्वाद आहे तुमचं. राजेश बुवा थोडाफार का बघा नावारूपाला होता पण राजेश बुवाला ओळख दिली आहे माझ्या कोकणाच्या गाण्यानं आणि माझ्या समज या रसिक पाय बाबाला म्हणून म्हणायचं आहे. आता गाणी आहेत 3 जिल्ह्यांवरती रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग. पण खास करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझा प्रेक्षक वर्ग जो आहे मी स्वतः रत्नागिरीत आहे. शाहीर रत्नागिरीत आहे म्हणून लोकांना होते माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं घर हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं घर हे कोकण एक नंबर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं
दुसरा विषय शाहीर काय म्हणतात की म्हणतात अरे मी धुले मला अरे मी धुले मला मी फाळाला धार घालून ठेवलेलीच आहे खरी शाही. विषय कसा आहे तुम्ही फाळाला धार आपली हवी तशी खावा पण फाळ एकदा जमिनीमध्ये तो नांगर गेला तर कधी कधी फाळ पण मित्रांनो तुटतो. काय बरोबर म्हणून हा लक्षात दिला आहे. रविदास दत्ताला मोठेकर गाव साखर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक काढला आहे बाळाचा मुजरा. तर विषय काय फाळ म्हणतात की फाळाला धार लावलेला आहे पण कधी कधी फाळ पण तुटतो. पण जमीन कशी राहते जागेवर जमिनीला काय त्याचं नुकसान पोहोचत पण नांगराचा फाळ मात्र तुम्ही धार कशी पण तिला लावा त्या फाळाला पण फाळ मात्र तुटतो. बरं दुसरा मुद्दा शाहीर काय म्हणतात शाहीर म्हणतात अरे लेका माझा पिवळा झाला तो धुणारी माझी बायको आहे. आता मी नुसता बोलून जर तुमच्या लेक्यावर एवढा तुमचा विषय आला असेल तर लेका खरंच पिवळा केला तर होईल की तरी तुमचा काय. पण शाहीर विषय कसा आहे बघा विषय कसा आहे हो बायको तुमच्यापेक्षा लहान आहे ना बायको वयात कशी आहे लहान आहे. तुम्ही लेकाचा पिवळा केला लगेच बायको धुवाय देऊ नका आणि बायको आरडू पण नका एवढं बायको वाटाल स्टुपिड कुठलं बायको लहान आहे कारण बायको समजून घ्या है ना बायको कशी आहे लहान आहे बायको थोडं समजून घ्या. आणि म्हणून विषय आहे दुसरा शाहीरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर शाहीर तुम्हाला चांगलंच माहिती आपण चांगल्याला चांगलंच बोलणारा माणूस आहे. पण शाहीर आजही तुम्ही दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर परत एक ऐका आजही तुम्ही माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हुआ 100 काय 200% चुकलेलं आहे. कसा बसवला म्हणून तुम्हाला सांगतो शाहीर माझ्या ग्रंथ माझ्याकडे आणू नका बाप दादाकडे शांत करा असं करणारा मी शाहीर. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं चुकीचं आहे. आता राहिला विषय तुमच्या विषयाचा. तर शाहीरांना गेल्या वर्षी मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. आता काही गोष्टी त्यांनी नाही मांडल्या जातात काय नाही मांडल्या अक्षरशः वेळवेळकर तुम्ही या सभानी मांडायचा इकडे या बघू. तर शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर गेल्या वर्षी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही आता पटवूनच नाही ना आकडी यांनी कोयती आकडी जडली कोयती अडकली तरी कुठं ती मला पण आता समजत नाही. म्हणून दिवाना दिल तेरा दिवाना आता सुंदर सुंदर विषयाचा प्रश्न होता बोलचं. पुढचा विषय काय आहे आडवण की नवळ का तुम्हीच काढली मोत्याचं वगैरे ओळखी नवळ का तुम्हीच काढली मोत्याचं वगैरे अहो आवा जरासा रुकून बसा की हात जोडीत चाललं. विषय कसा आला आता वेदकाची राखण झाली सध्या गावाला नाव आहे फोडबेड चाललंय बरोबर ना शेतीची कामं चाललंय फोडीची आणि बेडीची. तर बायकोने लावलं काय सत्य आहे का लांब दुवाऱ्याला बांधून ठेवलाय काय उत्तर आहे का बायको लावलं काय म्हणते आहे का मी लांब दुवाऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पहिलं. बायको काय म्हणते अहो मी लांब दुवाऱ्याला बांधून ठेवलाय काम हा याचं हो पहिलं. अवधनी याला सोडू नका तुम्ही सैल. बायको म्हणते याला सोडू नका तुम्ही सैल त्याला नांगराला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल. बायको काय म्हणते घरात जो बैल पाळला होता बैल कसा गाड्या नंदाचा त्याला लांब बैला बांधून ठेवला त्याला कासा केला लावलाय लांब कासा लावलाय त्याला कासरा लावा. आणि बैल कसा मित्रांनो सगळ्यांना माहिती आपण गावाला सर्व जेव्हा बैल आपण पहिल्यांदा नांगरात धरतो तेव्हा बैल उधळतो ना बैल जेव्हा पहिल्यांदा नांगरात धरतो बैल कसा म्हणतो उधळतो. बायको काय म्हणते आपण नांदोऱ्याला बांधून ठेवलाय काम हाय याचं हो बैल. अबुधनी याला सोडू नका तुम्ही सैल याला सोडू नका तुम्ही सैल झाला नांद्याला काला हवैल. याला सोडू नका तुम्ही सैल
मला म्हणतात बुवा तुमच्या गवळीचा भाग देतोय. आता गवळीचा भाग देतो मी म्हटलं काहीतरी गवळीचा भाग चांगला असतो. तर शाहीराने त्यांची गवळ चालू केली. चंदन तुम्हा सगळ्यांना त्रिवार वंदन. माझ्या सर्व युट्यूबवर झालं का 21 19 हा मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय शाहीर माझे बंधू तुलेवाले नामवंत शाहीर देवेंद्रजी शिवणबुवा यांचे बंधू माझे भाऊ देवेंद्रजी शिवण जिल्हाला शिवण हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर येत्या 19 तारखेला आमचे सोलिंदारा डावर आयोजित 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंडळी सायंकाळी 7:30 वाजता शक्तीवरी शाहीर मी स्वतः राजेश निकम आणि तुलेवाले शाहीर सन्माननीय माझे बंधू देवेंद्रजी शिवणबुवा असा सामना आमच्या दोन शाहीरांमध्ये होणार आहे. तरी माझ्या सर्व रसिक राजांनी त्याही कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. 14 तारखेला परत आमचा झोपाट आहे. स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकास लांबोरे विषय आणि गवळणीचा शाहीरांनी माझ्या गवळणीला भाग दिला. तर मी म्हटलं आता गवळणीला भाग काहीतरी बहुत चांगला देते. तो गवळणीला भाग देता देता ह्यांनी केली ह्यांची गवळ चालू आणि म्हणतात गवळणी म्हणतात की तुझ्या डोईवर पदर शोभतोय भारी खाली तू ठेवू नको. आता मी म्हटलं गवळ आहे राजेशाही काढण्याची है ना. त्या डोईवरला पदर आला कुठं पहिला गाणा पण गायब झाला. त्याचा गाणा पण गायब त्याची राधा पण गायब. काय म्हणतात चुकीचा लिहून घेऊ नको आणि डोईवरला पदर खाली काय म्हणतात डोईवरला पदर खाली ठेवू नको. शाहीर हो शाहीर तुमच्या सारख्या माणसाला सांगायची वेळ नाही. माझ्यासारख्या खालच्या पोरांनी शब्दांनी काय बोललेलो डोईवरचा पदर खाली कोण ठेवत नाही. डोईवरचा पदर खाली सरकतो आणि तो खांद्यावर येतो. काय शिकू दादा डोईवरचा पदर कोण खाली ठेवतो खाली ठेवतो खेळल्यात दिवस ह्या भांड्यात टाकला त्या भांड्यात ठेवला. डोईवरचा पदर हा सरकून खाली खांद्यावर येतो. त्याला पण बुवा खाली ठेवत नाही. बुवा तुम्ही लय मोठा बुवा तुमची छातीच झाल्या पण बुवा तुम्ही जेवढा मोठा तेवढा खोटा बुवा. पक्ष झालेला आहे बिग फॅन मी कोकण करणार युट्यूबर माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं महाराज पारितोषिक आहे. त्यानंतर शाहीर म्हणतात माझ्या बायको आणि नंतर म्हणतात श्रीमान राजेश निकम. आता बायको पण म्हणतात इकडे श्रीमान पण म्हणतात चला काय ते एकदा तुमच्या तुम्ही आपला ठरवा नाही काय तो. आणि म्हणून दुसरा विषय शाहीरांनी तो मला त्यांच्या गवळीला भाग आला. मला मुळात त्यांची गवळच काय कळली नाही. गवळीत राधा आणि गाणं असायला हवा ना. डोईवरचा पदर आला डोईवर पदर आला काय झालं जीवाचं वनवास सगळे झाले ते. डोईवर पदर त्या गवळीत राधा पण गायब आणि गाणं पण काय म्हणतात गाणं म्हणतात काय राधेला फसली सांगणार नाही आणि म्हणतात काय सांगणार लोकांनी रेडी बाकीचे सांगतात ती हे मोठे शहाणा बुवा राधेला म्हणतात गाणं काय फसवणार याला लय माहिती त्याला काय सांगायचं अभ्यास काय साधा लय मोठा बुवा लय त्यांचा अभ्यास लय भारी. आणि म्हणून दुसरा विषय परत शाहीरांनी हा ताई गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबर रोजी शक्तीवरी शाहीर सचिन कदम विरुद्ध एकनाथजी टिके साखरगावचे भानकरी नाही घेणारे गाव साखर ब्राह्मणवाडी तर खेळची रत्नागिरी असा मित्रांनो हा सामना गणपतीमध्ये होणार आहे. तर या दोन्ही शाहिरांचा सामना पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. गावाला मित्र सामना आहे 200 रुपयाचा बहादर पारितोषिक आहे. शाहीर महाराजा स्तवन शाहिरांचा स्तवनाचा विषय मात्र गोवानी चांगला गायला. गाण्याचा पण विषय चांगला होता. चांद तारों में नजर आए चेहरा तेरा छोटा बाता बघू सगळ्याचं गाणं ट्रेंडिंग जाया ते शाहीरांनी स्तवन गायला सुंदर स्तवन होतं. यावस्तेत येडू डोंगर चढणं व्हायचं नाय माझा हाल बघून तू दोन पावल खाली आला अगं कालवाच्या नकळे येडू आलंय गडून कसा येडू तुझा डोंगर चढून कसा येडू तुझा डोंगर चढून. शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती सुरात गाताय तुम्ही रेकॉर्डिंगला किती तामात गाताय त्याला महत्व काय बुवा. तुम्ही लाईव्ह वारीमध्ये चालू कार्यक्रमात तुम्ही काय लोकांना सुरात देताय बुवा त्याला महत्व आहे. तुम्हाला बरोबर 8 विषयावर काय म्हणताय का मी काय म्हणतो
तुम्हाला चालू गाणीमध्ये फरमाईश 10च्या 20 होत्या, पण प्रेक्षकांनी दिलेले पैसे देऊन दिलेले फरमाईश आपण किती तालात करतोय, आपण किती सुरात करतोय याचा मग पहिला अभ्यास करा. मग लाल लाल कलरची साडी तो तुमचा काम नाही म्हणून तुम्ही म्हणून सांगतोय तालुक्यातले जिल्ह्यातले तुम्ही या लोककलेतील नामवंत टॉपचे शाहीर आहात दुरेवाले, पण नुसता बुवा आहे ना नाव गाण्याचं गोटायचं ही दोन गाणी जर सोडली ना तर बुवा होतं बेसूड. आता आल्यावर म्हणती त्याचं होतं मग तुम्हाला सांगतो ते काय म्हणतील. आल्यावर म्हणती मी जर बेसूड असून जर मला एवढ्या भांडणी शकतात तर मी आपला बेसूडच म्हणा. बुवा तुम्ही बेसूड राहा, पण एक छोटा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय आज लोक तुमच्याकडे तुम्ही पोपटपंची किती करताय त्याच्यापेक्षा तुम्ही तालात किती गाताय, तुम्ही सुरात किती गाताय याला बाबा लोकांचं प्राधान्य जास्त आहे. बाबा म्हणून शेवटचा विषय आपल्या चॅनलमध्ये ठेवतोय भारी माझ्या ठिकाणी सर्वोदय कारण कोण हिंदीने 2 तास मेघाचा कोंबडा आपल्याला गावाला गेल्यावर का पाहिजे आहे म्हणून विषय कसा नाही का ठीक आहे. या ठिकाणी पाणबुडी शिक्षिकेदार विश्वनाथ टिंबेकर मी भादगावकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा बहादर पारितोषिक केलेला आहे. शाकिरी मनाचा मुजरा करतो. तर शाहीर हा घेऊया फरमाईश आलेले आहेत मित्र मित्रांनो. तर विषय असा आहे शाहिरांनी जो मागाशी नमनाचा विषय केला. शाहीर तुम्हाला मी अजूनही सांगतोय तुम्हाला फरमाईश येत आहे तुम्ही बेशक नमन करा. मला तरी वैयक्तिक त्याचा काय प्रॉब्लेम नाही बुवा, पण एकंदरीत जर विचार करायला गेला तर शाहीर म्हणजे फरमाईश तुम्हाला करू दे तुम्ही नमन करण्याचा माझा करू नका. हे माझे तुम्हाला प्रामाणिक मत. तुम्ही चांगले ज्ञानी आहात, जाणकार आहात आणि जर शाहीर तुम्हाला नमन करायचं असेल मित्रांनो तर एवढी भारी मावशी आहे ना गाडी विषय काढायला लावा मावशीला ही एक मुलीनो मावशी कशी मावशी आहे बघा नमनातली दाढी विषय काढा एक नंबर चिकनी मामा मावशीचा कोणता विषय कसा बघा कोणता विषय काढतोय एक म्हण आहे मित्रांनो साधू संतांची म्हण आहे बोले तैसा झाले त्याची वंदना पावले बोले तैसा झाले त्याची वंदना पावले. विषय कसा आहे बघा आणि हा विषय फक्त शाहिरांसाठी म्हणजे तो त्यांना पचेल सांगा मी काय म्हणतोय विषय आहे का बघ. अहो घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी घेऊन कट्टी कशी केलीस गट्टी नाही वागणं बुवा तुझं ठिकाण नाही वागणं बुवा तुझं ठिकाण माझं बोलणं आहे रुक ठोकर माझं बोलणं आहे रुक ठोकर याचा विचार कर तू माझं
दुसरा मुद्दा मगाशी मित्रांनी फरमाईश आलेली आहे. ही फरमाईश अशी आहे, अमोलबाई संगीताला घोरे त्या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचा भागवत पारितोषिक आहे. फरमाईश आलेली आहे, वेळी झाली आनंद होण्यासाठी. अतुल पेचे गाव डिग्री संतोष साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा भागवत पारितोषिक. प्रसाद परशुराम भेडेकर साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक दिले आहे. तर मित्रांनो, जे राजापूर तालुक्यामध्ये जे कळसवली गाव आहे त्या गावामध्ये आम्ही गाणं केलं होतं आणि त्याच गावचे वरिष्ठ मंडळी अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांची फरमाईश आलेली आहे की कळसवली गावामध्ये गाणं होऊ देत म्हणून. मित्रांनो, हे गाणं आताच 15 दिवसापूर्वी आपण रेकॉर्डिंग केलं होतं. गाणं युट्यूबवर आलेलं आहे. फरमाईश केली त्याची एका पकड्यामध्ये. मायेच्या मातीत मातीच्या कुशीत वसलाय मानान राजापुरात माझ्या कोकणात साऱ्यांची आहे शाण. गाव कळसवली नमले आनंदान आई कालिकेच्या किरपेन. गाव कळसवली नमले आनंदान आई कालिकेच्या किरपेन. युट्यूबला आलेले आहे. त्या गाण्याची धर्मशाली गवळण्याची एका बोकड्यात घेतोय. त्यानंतर एक राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश आलेली आहे, ती एका बोकड्यात घेतोय आणि माझी वाई कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगता येतो तसा बॉर्डर म्हणून विषय आहे गवळ आहे वेळी झाली जाणं तुझ्यासाठी मदत आहे. या
ऐकून जरा दुखे या मनासारखा तू माझ्या रे या राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे या राधेसाठी येशील का तू सांग रे वेडी झाली राधा तुझ्यासाठी शमिता सोलकर बी अंधेरी संगमेश्वर ताईंच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर प्रदर्शन केला आहे. शहरी मनात मोजला करतो. काय काय आदिश्री रंजित मुतेकर या आमच्या ताईच्या माध्यमातून आमचे विशांत सुंदर यांच्याकडे 100 रुपयाचा बहादर प्रदर्शन केला आहे. त्याप्रमाणे विकास गणपत पलप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर प्रदर्शन केला आहे. आणि म्हणून राजसाहेबांच्या गाण्याची फरमाईश दिली आहे. चढा उचला वरचा आवडतो काय कार्यक्रम शेवटचा विषय घेतला ती बाई संपवते. मला पण जायचं आहे गावाला. अरे जसा गुलाब बोलतोया त्या सुगंधी जाईला भीमावडी न बोले नमुना रमाईला म्हणतोय कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा गावाचा अहो कार्याध्यक्ष मनसेचे आमचा नेता हा गावाचा इथे आहे गाजा माझा इथे आहे गाजा माझा माझा राज साहेबांचा इथे आहे गाजा माझा माझा राज आणि या सुंदर पवईचा माझ्या या राजाच्या चरणावरती आजची सेवा या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा या माझ्या मंडळातील सर्व तमाम कार्यकर्त्यांचे जे सर्व श्रेयधर आहेत माय माऊली आहेत त्या सर्वांचे आभार मानतो. या छोट्याशा शामिरावरती आपण विश्वास ठेवून जी कार्यक्रमाची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आभार मानतो. जी काय या शाहिराकडून आपली वेळी आपली सेवा झाली असेल तुमचा छोटा भाऊ समजून ही सेवा गोड बनवून द्या अशा आशा बाळगतो. शाहिरांना देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्ही 40 चे 80 गाणी करा त्या नटेशप्रमाणे तुम्हाला अजून उदंड आयुष्य देऊ दे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांची साक्षीने आजची सेवा माझ्या ठिकाणी संपन्न झाली जाहीर करतो.